राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने आपल्या जीवनामध्ये कार्यकर्तृत्व असं केलं महाराज. आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. याचं कारण काय आहे? याचं एकमेव कारण असं आहे महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे कार्य केलं ना, ते कार्य या जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणीच केलं नाही. काय कार्य केलं राजमातेने? या जगाच्या पाठीवर पहिली महिलांची फौज जर कोणी उभी केली असेल, ते सर्वचे सर्व श्रेय कोणाला जात असेल तर ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींना जाते. किंवा ज्या वेळेला औरंगजेबाने आपल्या हिंदू धर्मातल्या सर्व मंदिरांचा विध्वंस केला होता, त्या सर्व मंदिरांचं कोणी जीर्णोद्धार केलेला असेल तर ते सर्वच्या सर्व श्रेय खऱ्या अर्थाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींना जाते महाराज. किंवा आपण ही आठवडे बाजाराची एक संकल्पना आपण प्रत्येक गावागावामध्ये पाहतोय. ही जी आठवडे बाजाराची संकल्पना आहे ना, ही संकल्पना कोणी निर्माण केली हो? तर हे आठवडे बाजाराची संकल्पना निर्माण करणारे एकमेव राज्यकर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे महाराज.